अनिश नाहीये म्हटलं तर माहेर येशील, पण नाही. आई पॅन्ट पण आण त्यासोबत, मी घालते तुला. आई ए आई सांग ना आई ए आई सांग ना. पाणी ईशान गेला अगं ठेवतात. नाही तू ठेव इथे. कोणी सांगितले हे उपद्व्याप? आईने वा. आईने काय कमाल मसाज दिला होता मला मी कोल्हापूरला असताना. पण तू सगळ्यांसमोर त्यांना आगाई करत नसशील ना? आई ती काय तुझ्यासारखी पॉझिटिव्ह नाहीये ना. कूल आहे ती एकदम. ए आई सांग ना. ओ सुनबाई, ते बारीक असलं की सगळं शोभून दिसते. थँक्यू सो मच. मी आता तुझाच विचार करत होते आणि तुझाच कॉल आला. का ग, काय झालं? इतकी मोठी माती खाल्ली आहे ना. माहेरच्या कार्यक्रमांमध्ये काय वेगळं करायचीस ग? तू काय काळजी करू नकस. शेवटी उद्धार याच आईचा होतो, त्या आईचा नाही. आता नाती जपायला नको का हो? पण आई कशाला जपायची अशी टॉक्सिक नाती. मला फक्त आई प्लीज, तुला तर काहीही कळत नाही. ही काय पद्धत झाली सासूशी बोलायची? मला अजूनही ओरडणारी आणि रडू आलं की जवळ घेणारी आई लागते. माहेरच्या चालीवर सासरचं गाणं. ती काय सासू सासू नाहीये. हो खरंच दुसरी आईच झाली आहे तुझी. माहेर मी आई आहे तिची, सख्खी आई. सासरचं गाणं. तू आई आणि सासू यांच्यात फरक करत नाहीस, हे खरंय. सासरचं गाणं. आई काय ग?